औचित्यवाडी. कसं चालू आहे काम वगैरे? काम मस्त चाललंय एकदम. तुझं एकदम मस्त चालू आहे. कालच तर आलोय आम्ही. तू पण काल झाला का? तू माहिती मला काल झाला, मला ठिकाणी सांगितलं होतं काल संध्याकाळी. हा का? कालच अरे पोरांनो, तुम्हाला एवढे पगार आहे, एवढ्या दिवसानंतर तुम्ही गावाला येता, तुम्हाला असं वाटत नाही का की इथं आल्यावर मस्त कधीतरी पार्टी द्यावा, काहीतरी नॉनव्हेज खाऊ घालावं, कुठेतरी हॉटेलला घेऊन जावा? वहिनी मुळात आम्ही कधी नाही म्हणलोय का. आणि मुळात पगार आहे म्हणजे आम्हाला खर्च पण तेवढेच. वहिनी पुण्यात सोपं नाही राहणं. काय रे, पण हे बघ, खर्च 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 काय आमचं चालूच राहणार आहे. द्यायला पाहिजे काहीतरी आपल्या माणसांसाठी तरी. पार्टीला आम्ही नाही म्हणलंच नाही. देऊ ना. तेव्हा पार्टी देऊन टाकू. पण वहिनी यावेळेस आहे ना पगारच नाही झालाय हो. थोडा प्रॉब्लेम आलाय. हा आहे, थोड्या अडचणी आहेत पण करू, बघू कसं होतंय. जसं जमल तसं प्रयत्न करू. पुढच्या वेळेस देऊ पार्टी. यार काय चाललंय? काय चाललं नाही, चालल्यात गप्पा वहिनींसोबत. बर बरे आमची जागा घेतली बा तुम्ही. आमची जागा घेतली म्हणजे लेकर आहेत ते. असं फिरा जरा. डोक्यावर काय घातलं ते माग? शेंडी. हे चालायचं काम असणार आहे, लई काय पण नाही. काय करता तुम्ही? मला वाटलं नवीन स्टाईल आली काय तुमची काही. पण काय चाललं होतं तुमचा विषय आता? पार्टी तुम्ही आले ना दोघं टपकले ना मध्ये. ते म्हणे पार्टी घ्यायची म्हणे शामरावकडून. हा, कोण काही देतंय? नको बोलू. आज कोण देते म्हणलं पार्टी? आम्ही म्हंटल पोरांना तुम्ही लय दिवसानंतर गावाकडे आलेत आता, थोडास खर्च करा, पार्टी द्या मला असं कुठेतरी हॉटेल बिटेलला. झालीच पाहिजे पार्टी. मग थंड बिंड येत काय? पार्टीचं नाव घेतलं ना भाऊ, सगळं ऑटोमॅटिक येते. मी पाहिलं हा पप्पा वाजला का फोडणीचा वाज गेला जातो असं होते. अजून राहिलं नाही कोणी. फोडणीचा म्हणजे नियोजन. मग अरे वा, तोंड येतंय मी म्हणतो याच्याकडून पार्टी घ्या. माझ्यातून कशाला? काय घ्या माझ्याकडून कशाला. तू देईन ना पार्टी जमल्यावर. हा, बरं काय करता ते सांगा, जाऊ दे. वहिनी यावेळेस तुम्ही द्या. आम्ही गावाकडून किती दिवसांनी आलोय. उलट उलट आम्ही आलो इतक्या लांबून, आम्हाला पार्टी दिली पाहिजे सगळ्यांनी. तुम्हाला आनंद आहे का नाही आम्ही आलो? अरे पण मग मला एकट्यालाच कसा आनंद, मग सगळ्यांनीच द्या ना. मग शामराव देतील की. हा शामराव देते. एक काम करा त्यापेक्षा, याचं त्याचं नाव घेऊच नका. मग सरळ सरळ आहे ना, आपण काय करू माहिती का, चिठ्ठा टाकू. ज्याचं नाव निघन त्यांनी पार्टी द्यायची आणि इथून पुढे रोज चिठ्ठा काढायचा, रोज पार्टी करायची. का रे, रोज जेवायला जायचं. बा सगळ्यात बेस्ट. 1 2 भारी. टेन्शन नाही, भांडण नाही, काही नाही. ओके. आठवडा भागला. 5 जण. ए, हा. अरे सहा झाले ना. मी फक्त बघत राहीन, ज्याचं पण नाव येईन त्याच्या त्यांनी खर्च अरे, करायचा. याला तसं काय- नसतंय. मग सगळ्याचे नाव आहेत, सगळ्याच त्याच्यात. हा. मी चिठ्ठ्या डाव खेळ वर आणि तुम्ही करीत खायला राहणार नाही का? राहीन ना. मग ज्याचं नाव 6 जण झाले की नाही पूर्ण? 6 झाले 6. हे हा, बघ. ठीक आहे. एक काम कर, तू ये ना, कागद आणि पेन घेऊन ये. हा, म्हणजे काय करू, चिठ्ठ्या करू, हा लगेच नियोजन होऊन जाईल. लगेच लगेच आता निर्णय घेऊन टाकू. हा, ये घेऊन तू. लवकर ये रे. मी उचलो का? ए, तुम्ही कशाला उचलता? तो डिग्या लहान डिग्या उचले. हा, उचल तिकडे. काय हा, हे महत्वाचं. हा, बरोबर. काय? चिठ्ठी उचलायच्या सांगतो, ज्याचं नाव निघन त्यांनी चिडी खेळायचं नाही, हा. त्यांनी त्याची पार्टी द्यायची. हा. आज. 100%. म्हणजे कोणी असो. कोणी असो. कोणी असो. चालेल ना? चल, उचल. ठीक आहे, ठीक आहे. उचल. हा. सुगंधा. सुगंधा. क्या बात आहे, क्या बात आहे. बाई, माझंच नाव निघालं का? मग लेडीज फर्स्ट. आणि आज तुमच्याच नशिबात पार्टी देतो. बरं चला देते मी. पण कुठं जायचं जेवायला? कुठं ते जायचं? आदित्य राजेला जायचं काय? हा, लय भारी भेटतं म्हणते तिथं जेवण. शेच नाही तुला सांगतो, इतक्या भारी भारी डिश असते तिथं. उंगली आणि ते बाबा, हा उंगली बाबा, मी तंदुरी. लयच ऐकलं त्याचं. एक नंबर. एक नंबर. पिवळा रस्सा एक नंबर. नाद नाही करतात. एक काम करा, 10:30 वाजले. हा. पटापटा आवरा. 12:30ला जाऊ, म्हणजे काय होईल ना, भुकायच्या तडाख्यात मिक्सून हाडून. चालेल चालेल. चालते. चल ये. चला. चला चला चला. मग देऊन येतो मी. हा, देऊन ये. चल. पटकेशी रे. उठा ना आता. चला 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 पट. तेवढं बघा, नाहीतर मग मला दुसरा मार्ग. तुम्ही काळजी नका करू, काम होईल. कुठे गेलं रे? काय नाही, दाबात फटका मारायला. अरे जरा जेवत बिवत जाय ना, नाश्ता करीत जाय जरशी. नाही, आज जेवण घरी नाही. का? आज जेवण पार्टी. आज कुठे पार्टी? आदित्य राजाला, आदित्य राजाला? कोणती ते पार्टी? सुगंधा वहिनी. सुगंधा वहिनीचं काय एवढे पार्टी काय? मला एकट्याला नाही, मग 4-5 जण आहे आम्ही. कोण आहे? तेजस आहे, योगेश आहे, शामराव आहे, जालू आहे, मी आहे, सुगंधा वहिनी आहे. अख्खं गावात चालेल ना, आपणच उकलोत. शाळेला आम्हाला कोण टाळलं? आमच्या कोण फुली मारली? हा,
मला काय माहित. श्याम ते आपल्या संघ बरोबर पार्ट्याला असते ना इकडं पार्ट्या सुगंधाने कस काय म्हणजे पार्टी कस काय तयार झाली ती? ते चिठ्ठ्या डाव टाकला होता आम्ही, त्यांचं नाव आलं त्याच्यात. चिठ्ठी काढली, हा सुगंधाचं नाव आलं आणि तिने पार्टी दिली. सदा भाऊ बघा गावातले लोक आपल्याला सोडून पार्ट्या खायला लागले आणि आपण अख्ख्या गावाला जेव घालतोय. थेट आदित्य आणि राजे, हा ते नवीन हॉटेल नाही झालं का हिरवा मसाला, शेवगाव कर, बाळासाहेब कोतकरांचं नाही झालं का त्याच्यात ते चाललंय बहुतेक. बाबा डिशन काहीतरी, ती पण लय भारी उंगली बाबा म्हणतोय तू. बरोबर ठीक आहे. आवडीचं. हा राव सदा भाऊ श्याम ज्या आल्या त्यांना खाऊन नाही द्यायचं. तुम्ही काहीतरी डोकं लावा. आपण बी चालू गेलं पाहिजे पार्टीला. एवढे प्रतिष्ठित माणसाला सोडून पार्ट्या. चला बरं चला बरं. अयो काय चाललंय सुगंधाबाई? अयो काही नाही, तुम्ही दोघं कुठं आज इकडं? आलतो म्हणलं काय नियोजन आहे, कशाच्या आनंदा प्रित्यर्थ पार्टी दिली व सुगंधानी आणि त्याच्यात प्रतिष्ठित माणसं टाळले. असं म्हणायचं तुम्हाला बोलवलं नाही असं म्हणायचंय का? अहो, तसं नाही झालं. वतनदार काय झालं माहिती का, मी तेजस आणि योगी आम्ही बसलो तेवढं ते दोघं जण काळे वळू आले गावातले आपले, हा ते वळू सोडलेले, ते आले बसले म्हणे आज पार्टी द्यायची. पण मी त्या पोरांना म्हटलं होतं तुम्ही कधीचे नाव देता, मग द्या पार्टी. हा ते म्हणे आता आपण चिठ्ठ्याच काढू, कशाला कोणाचा एखादा खर्च. मग ते चिठ्ठी काढली, माझं नाव निघालं. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, ते पोरं कधी हो जास्त दिवस राहतील नाही, यावेळेस ते 8-10 दिवस आहेत. हा मग म्हटलं चला. आणि त्यात तुम्ही दोघं एवढे मोठे आणि ते चांगलं वाटतं का असं आमच्या मध्ये यायला? आता अण्णाला कोणी लहान मोठं नसतं. तुम्ही जर आम्हाला म्हणल्या असत्या पार्टी आहे किंवा जेवण दिलंय तर आम्ही दोघं आलो असतो. खायच्या टायमाला प्रतिष्ठित माणसं पुढं असते, लाजत नसते, ही लक्षात घ्यायचं. अहो मग चला तुम्ही, मी कुठे नाही म्हणते. आता मी म्हणलं तुम्हाला काय म्हणलो होतो सदाभाऊ, हा. वतनदार घराण्याला त्या विसरणार नाहीत. त्यांनी आपल्याला लक्षात ठेवलं होतं पण फक्त सांगायच्या राहिल्या. सांगायच्या राहिल्या का मुद्दाम सांगितलं नाही. ते बी नाही नाही, मुद्दाम बिद्दामचा काही प्रश्न नाही, तुमचा विषयच नाही. म्हणजे मनी ध्यानी पण नाही काही. आता म्हटलं तर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला सोडून ना, बिलकुल नाही. तुम्ही चला सोबत, एवढं काय दोन्हीने काय होणार आता आहे? काय होतं, आदित्य आणि राजेला होतं म्हणलं ते हिरव्या मसाल्यातलं खावा 2-2. अहो ते काहीतरी स्पेशल त्यांच्याकडे उंगली बाबा आहे. उंगली बाबा. त्यांच्याकडे ते काय काजू पॅटीस आहे, हिरव्या मसाल्यातलं बरं ते काही असू द्या, पण उखर आहे, चला शेवगा. तुम्ही. आपण खाऊ, तुम्हाला सगळं खायला भेटेल. त्या म्हणल्यात ना किती वाजता यायचं? अहो थांबा ना डेपुटी, आधी कबूल तर करून घ्याव द्या ना, नाहीतर तिथं गेल्यावर द्यायचे फक्त ते थोडं ते काय राहतं ते सुपन ते त्याच्यातच यावं लागेल माझं. अहो काळजी करू नका, त्या आपल्याला त्या श्याम्याच्या प्रमाणांच्या आल्याप्रमाणेच खाऊ घालते. म्हणजे त्यांना वाटलं की नुसतं तुम्ही रस्त्यावर त्यांना माघारी पाठीतात काय. नाहीतर रस्सन बाजरीची भाकर खा निघा. हा. आम्हाला थोडे ते पीस राहू द्या, थोडं पिवळं राहू द्या. आपण नवीन हॉटेल येते लय कानावर आहे. वतनदार तुम्हाला सुगंध घेऊन चालली जेवण करायला बाहेर, त्याच्यामुळे तुम्हाला काय खायचं ते खा. और पोट भरूच तर तुम्हाला मी म्हणणारच नाही उठा आणि चला म्हणून. नाही तुम्ही जेवायची काळजी करू नका. तुम्हाला ताई तशा लय मोठं येतं. हा. टेन्शन सांगतो. किती वाजता यायचे? आता आपलं 12:30 वाजता निघायचंय. बरं चला आवा आम्ही 12:30. पाहिला डेपुटी पण लय लवकर होते राव, मी नाश्ता केला होता. 12:30 जावस्तोर 1:30 वाजन, जेवस्तोर 2 होते. बर बर बर, कसं आहे गेलं तर 2 घास पोटभर खाल्ले पाहिजे. चल गाड्या, आता लय उशीर झालाय. सुगंधा, अय सुगंधा, काय हो? आवरलं का नाही? हा आवरता नाही माझं. तुझं काही आवरलंच नाही आहे तशीच आहे. हाय तशीच आहे. म्हणजे आता कमाला किती जीन्स घालून जायची ती का? अगं तसं नाही, बविनी वगैरे काही. म्हणजे माझे आता केस व्यवस्थित नाही का? छान आहेत तसे. बरं जाऊ दे, ती नका रिकाम पानसट पण लावू. ते डेपुटी आणि वतनदार पण येत आहेत. काय हा त्यांना कोणी सांगितलं? आणि ते मला कशाला? काय माहिती कोण सांगितलं. अरे त्यांना कशाला घ्यायचं, सगळा पचका झाला राव. मग अहो ते आले होते, त्याला काय होतं येऊ द्या ना. ते म्हणे का आम्ही चालत नाही का? म्हटलं अहो मी कधी नाही म्हटले, चला म्हटलं. त्यांना नाही म्हणायचं, आम्ही चाललो म्हणायचं. पोरं कशाला तुम्ही गावातले ज्येष्ठ. तू सांगू का, ते आले ना आपल्याला काही मज्जा हज्जा करता यायची नाही, गप्पा गोष्टी मारता यायची नाही, आणि आम्हाला थोडं बसायचं होतं ते बी नाही व्हायचं. अहो पण आता मी त्यांना मी कसं काय नाही म्हणू, ते कसं वाटलं असतं. हे जाऊ दे, मग ते कॅन्सल करून टाका, मजाच नाही येणार झाले. नाही मजा नाही येणार आहे श्याम. तू काय कर, त्यांना फोन करून सांग कार्यक्रम रद्द झाला म्हणून. हा मी सांगण्यापेक्षा एक काम करा, तुम्ही सांगा ना. आम्ही म्हणजे जे आम्हाला व्हायला बरं आहे भाऊ, दरवेळेस आम्ही आलेली सांगायचं, रट्टी त्यांनीच खायची. अहो पण आता तुम्हाला दोघांना काही जेवायला गेल्यावर बसायचंय, आणि आता ते तुमचा प्रॉब्लेम आहे.
नाही मग जाऊ दे ठीक आहे मग तुला बघ काय होतंय ते मग ठीक आहे, मग मी तेजसला आणि योगेशला पण घेऊन जाते वतनदार आणि आम्ही पण काय जातो. आलेत ही खोटं बोलती, ही बळकटीला आलेली, आपल्याला पार्टी नसून द्यायची. तुमच्यासारखी ना एवढी दळभद्री नाही मी. काय दळबद्री नाही मग काय दळभद्री नाही. मग तू एक काम आजपर्यंत कर तुमच्याकडे ना. काही 10 रुपयाचा पावाडा फुकट माहित नाही. जेवायला झालं एका शब्दावर हा म्हटली मी आणि त्यात तुम्ही सांगू लागले का मला. एके शब्द म्हणली का चिठ्ठ्या टाकल्यात नाव आलंय म्हणून म्हणली. आमच्या नावाला आम्ही दिलं नसते का? हा, मग आम्ही छाती ठोकून मी दिली. नाही म्हटली का पण मला काय म्हणायचं चिठ्ठ्या आपण टाकल्यात 6 जणांच्या मग कशाला 2 जण आणि त्यांना आपण पार्टी मागू शकतो अहो, का? पण ते- अरे खर्च काय थोडा येतो का 2 जणाला तुला 1000 रुपये वाढतील तुझा काही विचार काम कर. असलं तर ते आपल्याला लगेच करून देतात. कशाला त्यांना नाही म्हणायचं. कामाच्या वेळेस काम इथे वेगळा विषय आहे आपला. तू एक काम आता कर. काय करायचं मग. तू एक काम कर फक्त एक साधा बोला फोन करून सांग की बाबा आजचं कॅन्सल झालंय तुम्हाला नंतर जाऊ ठरल ना. बरं ठीक आहे, मी सांगते. तेव्हा जाऊ असं हा, जा, सांग. सांगते चल. सांगते. तेवढं सांग चल रे जा. बाकी पोरं गोळा करू चल. हॅलो निघायचं का काय कॅन्सल झालं कमून कॅन्सल झालं बर 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 आता मी नाश्त्यावरच होतो जेवलो नाही म्हणलं आता जायचं आहे आदित्यनराजेला जेवलो असतो 2 घास पण आता नाही नशिबात बर 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 मग आता काय झालंच कॅन्सल तर ठेवू का सुगंधा हो चालायचं ना कोण बसले पुढं अहो पार्टीला जायचंय ना जेवायला कोणाच्या सुगंधा ताईच्या. तिची पार्टी झाली कॅन्सल कोण म्हणलं कॅन्सल झाली. असाच घाटात दिवस मावळायचं काम असं त्यांचं सांगितलं तो लय पोटभर जेवा झाली पार्टी कॅन्सल अहो आता डिग्या गेलाय आवरून आमचा 5 मिनिटं नसतील झाली ते नसतं म्हणला का मग कॅन्सल झाली म्हणून. म्हणजे पार्टी आहे मग आईला आपल्यालाच कॅन्सल केलं काय मला काय कळा ना भाऊ. चला बघा बरं बरं काय चला चला बघा म्हणजे दोघांना जावं लागेल गावाच्या वतनदाराचं जेवण कॅन्सल होते म्हणलं काय चव काय- काय जायचं नाही नक्की का? काय झालं आमचे नाव कमून वगाळले म्हणजे काही कळलं नाही मला. मला सांगा सुगंधा ताई आम्ही लय खाल्लं असतं का आम्हाला कळत नाही का हो डेपुटी असंच कॅन्सल केला हो. असंच कॅन्सल सगळी केलं होय? पार्टी कॅन्सल झाली हा अहो ठीक आहे चाललाय आमचा आवरून धंदा अख्ख्या गावात तिकडे आहे ना वरच्या आळीला खट वाजले ना आमचा पडदा लगी साठे देरी ऐकतो का खट वाजले आणि तू एवढं अरे श्यामेन सांगितलं काय नाव कट करायला नाही नाही अरे आम्हाला माहिती आहे चिठ्ठी टाकली तुझं नाव आलं त्याचं नाव होतं का चिठ्ठीत त्या नाही त्यांना चिठ्ठीवर माहितच माझंच नाही नाव आलं अजून हे होतं ना. शामराव कसा आहे सुगंधताई तुम्हाला खरं सांगतो हे शामरावने अख्ख्या गावाच्या पार्ट्या खाल्ल्यात ह्यो काय करणार माहितीये का यांनी बरोबर काय केलं असं सगळ्या चिठ्ठीत टाकलं सुगंधताईचं सुगंध नाव सुगंध सुगंध हा सुगंध आणि ह्या पोराला बरोबर म्हणला असून तुम्ही गप बसा हा. आणि निघलं यांचंच नाव हा असं पण अरे असतं. हा चिठ्ठ्यात तुझंच नाव म्हणलं तुझीच निघेन ना परत चिठ्ठ्या टाकायला लाव आणि पार्टी करा आणि आता चिठ्ठ्या तुमच्या हाताने लिहा हा आणि आमच्या नावाच्या बी चिठ्ठ्या टाका हा बरं का तर आम्हाला पार्टीला येता येईल आम्ही बरोबर इकडे साईडला बसतो आता आला का म्हणा मला परत चिठ्ठ्या टाकायच्या तुम्ही बरोबर मला माहिती आहे की तुम्ही माझंच नाव टाकलं म्हणून आणि परत चिठ्ठ्या टाकायला लावा मग बघा तुमचं नाव येतं काय तुम्हाला एक सांगू का वतनदार मला शामरावच म्हटले होते का ते 2 जण जर आले ना तर आम्हाला मजा बिजा मारता येणार नाही आम्हाला ते थोडस जेवायच्या अगोदर थोडं हा हा तिकडे का लोळा ना गटारात चला, आमच्या तुम्ही पार्ट्या बघू. बंद करीतो नालायक भोर्या अरे पटकन चला ए यार तू आवरलं नाही का अजून चल ना किती उशीर झालाय हो वहिनी, यावं, ऐक आवरा ना पटपट राव. अहो जेवलो नाही राव मी हा ना आम्ही पण सकाळपासून काहीच नाही ए खाल्लंय. बस गप मला आहे ना परत चिठ्ठ्या हे करायचं उद्या हो हो, काय संबंध? हा परत चिठ्ठ्या उद्याच्या मग त्या चिठ्ठीमध्ये माझं नाव आलं ना तर मग आपण जाऊ. अरे पण आज थोडी मग ठरलं होतं चिठ्ठीचंच नाव येईन त्यांनी पार्टी द्यायची चिंडी खायचं नाही म्हणून चिठ्ठी नाही बा, वही- तुम्हाला सांगू का सगळ्यांना या सुगंधासोबत चिटिंग झाली आहे चिटिंग कायची? मग अहो काय बोल तुमच्या समोर चिठ्ठी काढली आणि डिग्यानी काढली नाव होत त्याच्या दडदडीत बरोबर आहे ना कारण सगळ्या चिठ्ठ्यांवर फक्त सुगंधातच नाव होतं बाकी कोणाचे नावच नव्हते. एक मिनिट हे काय नवीन असेल ते असं कसं काय होईल असं 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 कसं काय होईल बोबडी का बरं वळाली सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये माझंच नाव होतं म्हणून फक्त माझंच नाव निघालं दुसरं कोणाचं कसं काय निघालं नाही. अहो, पण असं कसं होईल कोण करेल असं मग तुम्ही तावच म्हणायचं ना तावच केला असता आपण काहीतरी. ते मला नंतर कळालं जा रे चिठ्ठ्या घेऊन ये वय लवकर जा तोंड काय पाहतो म्हणजे आता परत नव्याने चिठ्ठी टाकायचं सगळे नव्याने चिठ्ठ्या टाकायच्या आता चिटिंग करता नाही तर अरे पण मग तेव्हाच बघायचं ना आता कितकं मूड होता आता काय सगळं घोळत झाला. ए, टाकू परत काय अडचण आहे? ज्याचं नाव निघन ते जाऊ आता
परत कोणात नाव निघन पुन्हा पैशाची तयारी करायची आता काय एक काम कर ना हे बघ परत चिठ्ठी टाकणार आहे ना आपण आजचे दिवस तू दे पण आम्ही ते उद्यापासून परत नाही 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 आता आपण परत चिठ्ठी हे करणार. हा मी आता उद्या दे चिठ्ठी कोण उचलणार? मी नाही नाही नाही. चिठ्ठी तुम्हीच उचला. हा उचल श्यामे तू टाकू हो टाक काय आता मग अशा कशा टाकल्या थोडाशे पांगून बुंगून टाक बस का हा उचला उचला आता. त्यांच्याकडे द्या नाव वाचायला नाही तर परम म्हणतील मास नाव येत आहे. उकडू दे तुम्ही काय मग तोड घालतो. एक तर भूक लागली इथं काय मध्ये हाणराव अरे बापरे काय श्यामराव शामराव. श्यामराव एक काम कर ना आज तू दे उद्या मी देतो ना नाही 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 आता नाव निघलेलं श्यामराव आता काहीच ऐकणार नाही आम्ही परत नाव निघालं शामराव. श्यामरावचं वा वा. एक नंबर काम झाले आज आहे ना आज पार्टी एक नंबर होणार बस आणि तुम्हाला आहे ना काय आमची अडचण येणार नाही. कसं आहे तुम्हाला हजा मजा खाता पिता यायचं खाता खायला तर चाललोत पण पिण्याचं ना मस्त तुम्ही दोघं मस्त प्या. आम्हाला काय ते थम्सअप स्टार्टर बिटर घेऊ ना काहीतरी. स्टार्टर घेऊ मोटर घेऊ आपण ते फंटा. तुम्हाला काय संबंध आहे तुमचा काय संबंध म्हणजे त्यांच्या पण चिठ्ठ्या टाकल्या त्याच्यामध्ये. मी सांगितलं होतं चिठ्ठे टाकून ठेवा आमचं नाव आलं तरी बी आम्ही पार्टी द्यायला तयार. 1 2 3 4 5 6 7 8 ती 1 2 3 4 5 6 7 आम्हाला वगळीतो मी माझ्यावर गेम केली राव तुम्ही नाही केली नाही तू अख्ख्या गावावर गेम करतो हा. दरबारीला पार्टीच्या ठिकाणी जायचं म्हणलं का सगळ्या त्याच माणसाच्या नावाच्या चिठ्ठ्या तुला काय वाटलं आम्हाला समजत नाही आणि डेपुटीला सॉरी सदाभाऊला मला तो हे केलं वय टाळलं वय तसं नाही बा, आपलं कसं म्हणलं प्रतिष्ठित माणसं आहेत कशाला तू न्यावा? चाव्या मारायला भारी आहे. आता चला गाड्या काढा. आता जायचं नियमाप्रमाणे पार्टी होणार आणि भरपूर दणकून खाणार बरं अजिबात खायला कंजूसपणा करायचं डेपुटी नाही. सकाळपासून उपाशी जी आणि भूक लागली तिथं आदित्य राजेचं काजू पॅटीस लय भारी असते तिथं गेलं का चला. भरपूर हाणायचं हा. चाल बरं पटकन. आता दोघांच्या गाड्या घ्या तुमच्या मग आम्ही गाड्या गाड्या घेतो आम्ही आम्ही. फक्त पैसे घे नाही तर तिथं भांडे घासावं लागत हा. एवढं लक्षात ठेव. पटकन बघ. या सगळ्या तिथं हा. वाटापाशी. चला रे चला. चला श्याम